कोण? प्रिया? काका हा काका, पण ते जाऊ दे. मला आधी हे सांगा, माझी पेपर मधली बातमी वाचून त्याच्यात माझा फोटो पाहून मदन आपल्या जीवाचं काही बरोबर करून घेतलं नाही ना? त्या जीवाला काय धाड बोले, आनंदात आहे, मजेत. नाही काका, तुम्ही मला उगीच खोटं सांगताय. हा, माझ्या अशी बातमी वाचून तो आनंदात असणं कसं शक्य आहे? शक्य नाही. हो, तुझी बातमी वाचली त्याला शॉक बसला. 2-3 दिवस भयंकर अस्वस्थ होता. रडणाऱ्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू 3 दिवसांनी आणतात. पुन्हा सुरळीत झालं सगळं. नाही काका, तुम्ही मला उगीच काय नाही. कसं आज पहाटे योगासन शाळेची पोरपोरी घेऊन पिकनिकला गेलाय. पिकनिकला? हो. नाही काका, माझा याच्यावर विश्वास बसत. ट्रीप आली. तू पहिल्यांदा खोलीमध्ये आडून बघ, तो आनंदात का दुःखात आहे. मी पण काका, तू पहिल्यांदा खोलीत जा ना. मी येतो. काळजीपूर्वक सोडा. काय मदनराव, ट्रीप कशी झाली? काका धमाल, प्रचंड मजा. अच्छा, काका जाऊन झोपतो. बर बर. काय 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 भानगड काय? बर बर बर. काय काय मजा आली काय? अगं पोरी, हे जीवनातलं कटू सत्य आहे. अगं जीवन हे असंच आहे. असंच जीवन आहे. नाही काका, तसं नाही. माझं दुःख विसरण्यासाठी तुम्ही देण करत असेल. खरं सांगू प्रिया, तू फार फार भावडी आहे. मुली घातच भावड्या असतात. त्या एकदा प्रेमात पडल्या की पुरुषाला सर्वस्व दान करायची त्यांना नुसती घाई झाली आहे. पुरुषांचं तसं नसतं. पुरुष म्हणजे एक फुलपाखरू. सुगंधानं दरवळणाऱ्या फुलवणाऱ्या फुलांच्या महत्व करतो आणि मग पुरेपूर मत टाकायचा, एवढंच त्याला समज. हा मदन स्वतःला अपवाद कसा असणार? नाही काका, माझे मदन फुलपाखरासारखे नाही. आम्ही एकमेकावर खरोखर प्रेम केले. एकमेकाशिवाय चुकू शकणार नाही. पुढे हे अमर प्रेम वगैरे सगळं खोटं आहे. कथा कादंबऱ्यामध्ये ठीक आहे, कोणी कुणासाठी मरत नाही. माणूस सर्वासाठी कुणावर प्रेम करतो ठाऊक आहे? स्वतःवर. नाही काका, माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असं घडणार नाही. तुमच्याबद्दल फार जीव आहे. पुढे नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू पाहिजे मी सांगतो कसं का. मदन ज्या बँकेमध्ये कामाला आहे त्या बँकेचा मीच सदस्य आहे. त्या बँकेमध्ये नोकरी करायची सोयीकर आहे. लक्षात ठेव, प्रिया म्हणून वेगळंच नाव धारण करायचं. काका, त्यांच्याच बँकेत morning. एक्सक्यूज मी, मला जरा मॅनेजरला भेटायचंय. मला जरा मॅनेजरला भेटायचंय. हो, तिकडे केबिन मध्ये. थँक्यू. प्रिया, आपण मला काय म्हणाला? नाही, काय नाही.
हो ठीक. मी बघतो. तुम्ही जरा बसता का 5 मिनिटं? हा हो. एक्सक्यूज मी. काय नाही, मला असं विचारायचं होतं, आपल्याला कोणी जुळी बहीण आहे का? जुळी बहीण? हं? नाही. का? नाही सर. सहज? सहज कसं असेल? मुद्दाम ईश्वरी विचारताय म्हणजे नक्कीच काहीतरी हं? नाही म्हणजे त्याचं काय, अगदी तुमच्यासारखीच दिसणारी, म्हणजे अगदी तुमच्याच वयाची. म्हणजे गालावर तर ती सॉरी. नाही जरा हे म्हणजे गालावरचा ती सोडला ना तर तुम्हीच म्हणा ना. म्हणजे जी अशी एक मुलगी माझ्या पाहण्यात होती. अच्छा, अशी एक मुलगी तुमच्या पाहण्यात होती. पाहण्यात होती नाही आहे, त्याची फार बरी याची नाही, नुसती आपली तोंड ओळख. हं? नुसती तोंड ओळख होती? हो, तसं म्हणलं तरी चालेल. अच्छा, त्यामुळे तीच मी असं वाटून तुम्ही थोडं संभ्रमात पडलात का? हो, म्हणजे पाहण्या तसं वाटलं खरं. असं पण का का? नाही म्हणजे आपलं नाव काय? माझं नाव? हं? तसं माझं नाव आहे रीता. का? पण घरी की नाही मला प्रेमानं रती म्हणतात. रती? रती. रती मदर. काय म्हणाला? नाही म्हणजे काय योगा बघा. काय झालं? आपलं नाव रती, माझं नाव मदर. अच्छा, तुमचं नाव मदन. रती मदर. रती मुंबईत वाटला की नाही? अहो हे मुंबई जायला अहो जरा वेळ आहे. तुम्ही थांबा, काय काय करताय? बसून घ्या, बसून. अहो तो फार महत्वाचा आहे. हो आमचं पण महत्वाचं चाललंय. तुम्ही तरी करा कसं, मला रजिस्टर पाहायला लागेल, मला हे पाहायला लागेल, मला ते पाहायला लागेल, सगळं आहे. बसून घ्या. हा बसा काय. मी काय म्हणत होतो, हे पहा, ती इथे गप्पा मारण्यासाठी आलेली नाही. एक्झॅक्टली बरोबर. कुठे गेले? मुंबई गेले. हा हा काय, मी तुम्हाला सांगते, मी इथे गप्पा मारण्यासाठी आले नाही, कामाला आले. समजलं? बोलू